परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज संजना मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे मी काळे मणी घेतलेले आहेत। मोठी साईज आहे। छोटे काळे मणी, गोल्डन बारीक मणी, स्क्रू, मंगळसूत्राची एक वाटी घेतलेली आहे मी मोठी, त्यानंतर गोल्डन मणी मोठ्या साईजचे। बघा आता इथे मी ही पण लांबच मंगळसूत्र बनवणार आहे, ही मंगळसूत्र डिझाइन। तर इथे मी 2 पदर घेतलेले आहेत डबल करून आणि टेप पट्टी लावून घेतलेली आहे। कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अशी टेप पट्टी लावून घ्यायची, म्हणजे मंगळसूत्र बनवायला एकदम सोपं जातं। तर इथे मी जे बंद पदर होते ना त्यांना सुई पण बांधून घेतलेल्या आहे ती। हे बघा, जे बंद पदर असतात त्याला साध्या दोऱ्यात वळून अशी सुई बांधून घ्यायची आणि जे ओपन असतात तिथे गाठ बांधायची आहे। आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे। तुमच्याकडे स्क्रू नसेल तरी सुद्धा चालेल। जेव्हा लांब मंगळसूत्र बनवतो ना तेव्हा मागच्या साईडला गाठ मारली तरी सुद्धा चालते। त्यानंतर दोन्ही पदर अलग करायचे आणि मागच्या साईडला थोडेसे आपल्याला मणी घ्यायचे आहेत काळे। तर हे काळे मणी आपल्या वेणीच्या म्हणजे केसांच्या मागे जातात, त्याच्यामुळे मागच्या साईडला काळे मणी वावायचे आहेत थोडेसे। तर त्यानंतर टाकायचं आहे छोटा गोल्डन मणी, त्यानंतर मोठा गोल्डन मणी, साईडनी परत एक छोटा गोल्डन मणी, 2 काळे मणी, मध्ये एक गोल्डन मणी, त्यानंतर परत 2 काळे मणी, साईडला एक छोटा गोल्डन, मोठा गोल्डन आणि छोटा गोल्डन। हे बघा अशा पद्धतीने इथे मी मणी टाकलेले आहेत। आणि त्यानंतर इथे मी काळे मणी घेतलेले आहेत, हे 30 टाकलेले आहेत। ह्या साईडला एका पदरामध्ये मोजून टाकायचे आहेत, नंतर इकडे वळून आणि बरोबर याच्या बरोबरी करून घ्यायची आहे ती। आता यानंतर परत एक छोटा मणी, मोठा गोल्डन, छोटा गोल्डन असे हे 3 मणी वळवायचे। त्यानंतर 2 काळे मणी, परत एक मोठा मणी, साईडनी परत काळे मणी 2 आणि हे 3 गोल्ड छोटा मोठा असे टाकायचे आहेत। त्यानंतर परत आपल्याला हे 30 मणी टाकायचे आहे दोन्ही पदरांमध्ये। इथे तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला कमी आवडत असेल तर थोडेसे कमी करायचे आणि जास्त आवडत असेल अजून तरी सुद्धा तुम्ही त्याप्रमाणे टाकू शकता। त्यानंतर परत 3 गोल्डन, 2 काळे मणी, एक मोठा गोल्डन, परत 2 काळे मणी आणि हे 3 गोल्डन, छोटा मोठा छोटा असे गोल्डन मणी। त्यानंतर परत 15 मणी टाकायची आहे ती। आता हे जे गोल्डन मण्यांचे जे आहेत ना 3 बॉक्स मी बनवलेले आहेत। आता इथे मध्ये वाटी टाकायची आहे, तर मी हे मणी टाकून इथे आपल्याला वाटी टाकायची। तर इथे मी छोटा मणी टाकते सुरुवातीला, त्यानंतर मोठा गोल्डन आणि एक वाटी टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वाटी यूज करू शकता। साईडनी परत एक मोठा मणी, एक छोटा मणी आणि त्यानंतर परत काळे मणी टाकायचे आहेत। तर हे 30 टाकलेले आहेत मी। 20 टाकले तर एकदम असे छोटे होतात, हे बघा असे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकायचे आहे। मी थोडेसे मोठे घेतलेले आहेत ते, त्याच्याने सुंदर असं सुटसुटीत दिसतं मंगळसूत्र। त्यानंतर परत आपल्याला 3 गोल्डन मणी, 2 काळे मणी, एक गोल्डन मोठा, परत साईडनी 2 काळे मणी आणि 3 गोल्डन मणी। त्यानंतर परत आपल्याला दोन्ही पदरांमध्ये 30 काळे मणी वळून घ्यायचे आहे ते। तर आपल्याला गोल्डन मणी टाकायचं आहे, त्यानंतर काळे मणी। तर मैत्रिणींना खूप सारे असे मी सुंदर सुंदर डिझाईनचे जे मंगळसूत्र आहेत ते बनवलेले आहेत। प्रत्येक डिझाईन ही वेगळी असणार आहे। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ना ते तुमच्यापर्यंत येत जातील। म्हणजे बघा, सोन्याचे मणी कमी जरी असले ना तरी आपल्याला असे वेगवेगळ्या डिझाईन आपण 4-6 महिन्यांनी नवीन बनवतोच मंगळसूत्र असं। तर मग तसं आपल्याला जी डिझाईन आवडेल ना ती तसा त्याप्रमाणे तुम्हाला जर बनवायची असेल तर नक्की चॅनलमध्ये जाऊन प्रत्येक व्हिडिओ बघा, खूप छान छान आणि सुंदर डिझाईन आहे ती।
तर आता इथे हे बघा स्क्रू टाकून घेतलेला आहे मी आणि जी टेपपट्टी लावतो ना ती सुद्धा काढून घेतलेली आहे. आणि आता उरलेला धागा हा सुईच्या बाजूने थोडासा कापून घ्यायचा आहे, कारण सुया जर असतील तर आपल्याला गाठ बांधायला येत नाही. त्याच्यामुळे मग सुई काढून घ्यायची आणि मग इथे 4 ते 5 गाठी आपल्याला मारून घ्यायची आहे. ती खूप अशी म्हणजे नखाने ना आतमध्ये ढकलायची गाठ मारताना. 4 ते 5 मारायच्या म्हणजे कुठलीच भीती नसते, गाठ पण निष्ठत नाही. आणि मग जो होला जो असतो ना तो मोठा जरी असला तरी मग तो बाहेर येत नाही स्क्रू. आपण एवढी मेहनत करतो आणि लास्टला जर स्क्रू बाहेर निघून आला तर त्या मंगळसूत्राचा मग काहीच उपयोग होत नाही, परत आपल्याला डबल मेहनत पडते. त्याच्यामुळे मग असं व्यवस्थित छोटे छोटे ज्या स्ट्रिक आहेत म्हणजे ते मी नेहमी सांगत जाते तुम्हाला कसं काय करायचं. असं ते जरी आवड नसेल तरी तुम्ही असं बघितलं ना तर तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ जर आवडत असतील ना तर तुम्हाला सुद्धा नक्की आवड निर्माण होईल मंगळसूत्र बनवायची. आणि आता हे बघा मी इथे अशा चांगल्या 5-6 गाठी मारून घेतलेल्या आहेत बोलता बोलता. आणि उरलेला धागा इथे कापून आणि चिपकवून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही बनवाल ना तर तेव्हा ते असं चिपकून असं प्रेस करायचं आहे. सुंदर अशा पद्धतीने बनवलेली मी संजना मंगळसूत्र. कसं वाटलं मला कमेंट करा. आणि मी जे नावं दिले तुम्हाला आवडले की नाही असं मला प्लीज कमेंट करा, तर मला आवडेल म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते. आणि माझं जर चुकीत असेल तर मला सुद्धा समजेल. पण मला आवडतं असं तेच नावं देण्यापेक्षा असं वेगळं नाव दिलं ना त्या डिझाईनला. आता मी हिला संजना दिले नाव, तर खूप म्हणजे सुटसुटीत आणि एकदम सुंदर अशा पद्धतीने ती तयार केलेली आहे, म्हणून मी तिला तसं नाव दिलेलं आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.